उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे ने मनसे प्रमुख राज ठाकरे पर जमकर जुबानी हमला किया है। अंधारे ने कहा कि अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, लेकिन उसे पूरे जंगल की हकीकत नहीं पता होती। इसके अलावा अंधारे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को भी निशाने पर लिया। वह अमरावती में बोल रही थी। अमरावती शहर सांस्कृतिक भवन में साहेब मीनाताई ठाकरे श्री शक्ति सम्मान पुरस्कार का आयोजन किया गया था। इस मौके पर बतौर मुख्य अतिथि सुषमा अंधारे शामिल हुई। लोगों को संबोधित करते हुए अपनी राय जाहिर की। इस दौरान अंधारे ने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मनसे अध्यक्ष राज ठाकरे की आलोचना की। तुम्हाला वाटतंय की तुम्ही बांगड्या बांधल्या इकडे म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला। अरे दादा हो, कुणाला नाटक शिकवताय? अख्ख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही, जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला। ज्या एकनाथ शिंदेंना एकीकडे तुम्ही बहीण माझी लाडकी म्हणता ना, आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता, म्हणजे तुमचं प्रेम वेगळी आहे, म्हणजे तुम्ही बहिणींचा सन्मान करत नाही, आणि तुम्ही बांगड्यांचा हॉलच्या बाहेर नाटक करता। आणि तुम्हाला असं वाटतं की असं नाटक केल्यावर आम्ही फार विचलित होऊ किंवा आम्हाला अजिबात नाही। स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगडी आहे, फार महत्वाची ती। इथल्या तमाम स्त्रियांनी, ज्या मनगटांनी हा संसाराचा गाडाही ओढला, इथल्या तमाम स्त्रियांनी आपल्या पुरुषांच्या सोबत, भावासोबत, बापासोबत, आपल्या जोडीदारासोबत अख्खं घर चालवण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या हातातली बांगडी ही कमालीची सन्माननीयच आहे, आम्हाला फार सन्माननीय आहे। पण मुद्दा असा आहे की ज्यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर, त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी, मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला? विदर्भात काय झालं होतं? ठाण्यात बरं आठवलं? ठाण्यात तुम्ही तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये, जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते, म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो। मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे, तू माझ्या इलाक्यामध्ये, अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। आणि सुषमा अंधारे ती ताकद ठेवते।